आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर गावाला सार्वजनिक उपक्रमासाठी जागा देण्याची मागणी। ग्रामस्थांचं एमआयडीसी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर नाथब्रह्म कलादेवी ग्रुपचं चंडावादन करण्याची दक्षिण भारताची परंपरा आहे। पुण्यात यंदा गणेशोत्सवाला 12 तारखेपासूनच आता रात्री 12 वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास परवानगी असेल। दरवर्षी 5 दिवसांसाठी देण्यात येणारी परवानगी यंदा काही अटींसह 6 दिवसांकरिता देण्याचा निर्णय। आळंदीतील ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांची फेरनिवड। 2024-25 या वर्षासाठी राजेंद्र उमाप हे विश्वस्त असतील। गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उद्या वाहतूक मार्गात बदल। भोसरी, सांगवी आणि हिंजवडी या परिसरामधील वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश। पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। येलेवाडीमधील 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यात देण्याचे आदेश। या प्रकरणी कोर्टानं लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता। रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या 11 ठेकेदारांवर पिंपरी महानगरपालिकेची कारवाई। 1 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय। कामाचे दुप्पट पैसे ठेकेदारांकडून वसूल केले जातील। गणेशोत्सवात भाविकांचे मोबाईल, दागिने आणि रोकड लंपास करणारे तसंच गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू। सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासाठी लष्कर पोलीस ठाण्यातील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवलं जाईल, तर पुणे पोलिसांकडून पहिल्यांदाच स्वतंत्र व्यवस्था। पुण्यातील पीएमपीएल बसच्या ॲपवरून काढलेल्या तिकिटावरून प्रवास करणं प्रवाशांसाठी डोकेदुखी। प्रवासाची वैध वेळ निश्चित केल्यानं वेळेत प्रवास कसा पूर्ण करायचा, प्रवाशांना सवाल।